आई तुळजा भवानीचा, आई जगदंबेचा, आई अंबे, आई जगदंबे। जय शिवराय दोस्तों, आप सभी का स्वागत है हमारे YouTube चैनल ऐसे वीडियोस में। मेरा नाम है सतीश, मैं आया हूँ सांता क्रूज ईस्ट रेलवे कॉलोनी के पास और यहाँ है मुंबईची राजमाता पेशवा आर्ट्स भव्य कागदी मूर्ति। जी हाँ दोस्तों, इको फ्रेंडली मूर्ति का दौर चल रहा है और पेशवा आर्ट्स बहुत ही सुंदर मूर्तियाँ बनती है। राजेश मयेकर बहुत ही प्रसिद्ध मूर्तिकार है, तो उनका परेल में भी वर्कशॉप है। पहले अंधेरी में भी है, परेल में भी है। तो वहाँ से ये मूर्ति उन्होंने देवी माता की भव्य कागदी मूर्ति, वहाँ से इस मूर्ति का आगमन हुआ था, वो हम कवर नहीं कर पाए। लेकिन अभी उनके जहाँ पर मंडप है वहाँ पर आए हैं, सांता क्रूज ईस्ट में रेलवे कॉलोनी के पास ही है। तो आगे इस वीडियो में उनका डेकोरेशन और जो भव्य मूर्ति है कागदी मूर्ति, इको फ्रेंडली मूर्ति, वो आगे इस वीडियो में हम देखने वाले हैं। तो चलिए आज के इस वीडियो को हम शुरू करते हैं। आई तुळजा भवानीचा, आई जगदंबेचा, उधो उधो माझ्या आईचा, आईचा जगदंबेचा, उधो उधो माझ्या आईचा, आईचा जगदंबेचा, गोंधळ गोंधळ माझ्या आईचा, गोंधळ 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 माझ्या आईचा, गोंधळ। आई जगदंबे तुझा भवानी तुझं मांडला गोंधळ, आई जगदंबे तुझा भवानी तुझं मांडला गोंधळ, गोंधळ गोंधळ माझ्या आईचा, गोंधळ 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 माझ्या आईचा, गोंधळ 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 माझ्या आईचा, गोंधळ 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 माझ्या आईचा, गोंधळ। तो दोस्तों, अभी मैं आया हूँ मुंबई की राजमाता, इनके मंडप के अंदर मुंबई से राजमाता, और हर साल इनकी इको फ्रेंडली मूर्ति होती है और सच में देखने लायक मूर्ति होती है। तो आगे आज इस साल की इनकी जो थीम है वो अपने को पूरी जानकारी देने वाले अपने साथ है सौरव। सौरव, काय कसं काय यावर्षीची काय थीम आहे तुमची? यावर्षी आम्ही इथे प्रयत्न केला आहे की असं गावचं काहीतरी थीम दाखवायला इको फ्रेंडलीमध्ये। अच्छा, तुम्ही इथे असं बघू शकता, इथे आम्ही असं एक घर बनवलेलं आहे गावासारखं, कसं असतं तसं। आणि तिथे आम्ही इको फ्रेंडली सेव्ह ट्री, छोटंसं लहान मुलांनी आम्हाला कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे आम्ही पोस्टरचं ते आहे। तुम्ही फ्लावर्स हे सगळे बघू शकाल। ते आमची शिवलिंग आहे, कंप्लीट इको फ्रेंडली आहे, कंप्लीट इको फ्रेंडली, पण टिश्यू पेपरने आम्ही बनवलेली आहे। तुम्ही बघू शकता ते एक वॉटर कलर्स यूज केलेले। ओके, शिवलिंग जी आपली पूर्ण, आणि आपली मूर्ती जी पूर्ण आहे ही पण पूर्ण कार्डबोर्ड आणि टिश्यू पेपरनी बनवलेली मूर्ती आहे। यावर्षी तुम्ही मूर्तिकार चेंज केलात का? दरवर्षी आमचा मूर्तिकार यावर्षी पेशवा आर्ट्सचे जे आहेत राजेश मयेकर, त्यांना आम्ही मूर्ती दिलेली। अच्छा अच्छा, कारण की आपलं 90 वर्ष आहे, तर आम्हाला थोडं एक मोठ्या मूर्तिकाकडून यावेळी बनवायची इच्छा होती। त्यांनी त्या हिशोबाने पूर्णपणे। आणि कधी तुम्ही मूर्ती बनवायला देता? त्यांना आम्ही ॲडव्हान्समध्ये सांगायला लागतं, ॲडव्हान्समध्ये सांगावं लागतं। छान मूर्ती बनवली आहे बघा, राजेश मयेकर सर आहेत आणि खूप उंच उंच अशा मूर्त्या असतात त्यांच्या। आणि मोरावरची थीम एकदम आगळी वेगळीच थीम आहे। हो, मोरावरची यावेळी आम्ही गेल्या वर्षीच आम्ही ठरवलेलं। गेल्या वर्षी आमची बटरफ्लायवर होती, गेल्या वर्षी ठरवलेलं की आपण थोडी यावर्षी काहीतरी मोरावर घेऊ। खूप अप्रतिम देवी माता बसली आहे। वाघावर बैसूनी त्रिशूल घेऊन आली अंबा भवानी, सुखाचं सागर मायेचं पाजर आई तुळजा भवानी। वाघावर बैसूनी त्रिशूल घेऊन आली अंबा भवानी,
सुखाचं सागर मायेचं पाजर आई तुळजा भवानी, दुःख निवारक आई तू जननी आम्हाला सांभाळ, दुःख निवारक आई तू जननी आम्हाला सांभाळ। गोंधळ गोंधळ माझ्या आईचा गोंधळ, गोंधळ गोंधळ माझ्या आईचा गोंधळ, गोंधळ गोंधळ माझ्या आईचा गोंधळ, गोंधळ गोंधळ माझ्या आईचा। तो दोस्तों ये जो शिवलिंग बना है वो भी टिश्यू पेपर का ही है, पूरा इको फ्रेंडली है, सुंदर ऐसा। धनलक्ष्मी तू आदिशक्ती, तू माझी आई विद्याधारी, शिवशक्ती दुर्गा तूच साऱ्या दैत्यांची वध करी। तो दोस्तों बहुत ही अप्रतिम इको फ्रेंडली कागदी मूर्ति आपने देखी वीडियो में, मुंबई की राजमाता जो सांताक्रूज ईस्ट रेलवे कॉलोनी से बाजू में ही है। यदि आपको मूर्ति देखनी और माता के दर्शन लेने तो वहाँ पर आइए। तो ये वीडियो मैं यहीं एंड करता हूँ, फिर मिलेंगे हम अगले वीडियो में, तब तक के लिए बाय, टेक केयर। धनलक्ष्मी तू आदिशक्ती, तू माझी आई विद्याधारी, शिवशक्ती दुर्गा तूच साऱ्या दैत्यांची वध करी।